नमस्कार, मी संजय पाटोळे. आपल्या सर्वांचं महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे ऑटोमेशन सिस्टीम्स. त्यालाच आपण स्वयंचलित यंत्रणा असं म्हणतो. याच्या पूर्वी आपण थोडीशी कंपनी विषयी त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी आपल्याला परिचित आहे. आज महिंद्रा समूह हा जागतिक दर्जावरती त्या ठिकाणी कार्यरत आहे. 11 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे. त्यामधले काही क्षेत्र आपल्याला परिचित आहेत. ऑटोमोबाईल सेक्टर असेल, त्यामध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर किंवा ट्रॅक्टर डिव्हिजन असेल. त्याचबरोबर डिफेन्स सेक्टर आहे, IT सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे आणि ॲग्री सेक्टर. ॲग्री सेक्टरमध्ये जवळपास 3 वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड ही एक कंपनी आहे, जी आज गेली 35 वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन यंत्रणा त्या ठिकाणी पुरवत आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन यंत्रणा असेल, तुषार सिंचन यंत्रणा असेल, ठिबकसाठी लागणारे पंपिंग सिस्टीम असेल, त्याचबरोबर लँडस्केप सिस्टीम आहेत. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीसाठी म्हणजे पॉली हाऊस असतील, नेट हाऊस असतील, ग्रीन हाऊस असतील, आणि या सर्वांना आपल्याला स्वयंचलित करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्याला आपण ऑटोमेशन सिस्टीम म्हणतो, ती सिस्टीम असेल. अशा एकंदरीत 5 ते 6 सेक्टरमध्ये त्या ठिकाणी ईपीसी त्या ठिकाणी काम करते. ज्यावेळेस शेतकरी ऑटोमेशन सिस्टीमचा विचार करतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक विचार नेहमी येतो की ऑटोमेशन सिस्टीम पासून नक्की कशा प्रकारचे फायदे त्या ठिकाणी मिळू शकतात. हे जाणून घेत असताना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की पूर्णतः आपल्याला ठिबक सिंचन यंत्रणा माहित आहे की नाही. जर आपण ठिबक सिंचन यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी माहित करून घेतली तर आपल्याला साधारणतः एक 7 वेगवेगळी त्या ठिकाणी कार्य करावं लागतात, ज्याच्यामध्ये आपल्याला रुटीनली म्हणजे दररोज त्या ठिकाणी शेतावरचा पंप चालू बंद करावा लागतो. शेत मोठं असेल तर त्या ठिकाणी सेक्शनल वॉल असतात किंवा फील्ड वॉल असतात, ते वॉल चालू बंद करावे लागतात. पाण्याची गुणवत्ता कशी आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला फिल्टर साफ करावं लागतात. ते मग रोज करावं लागतील किंवा 2 दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर, पण आपल्याला जे काही सँड फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असेल किंवा डिस्क फिल्टर असेल, हे फिल्टर त्या ठिकाणी आपल्याला साफ करावं लागतात. त्यानंतर खताचं नियोजन करायचं असेल तर त्याबरोबर आपल्याला खताचं द्रावण बनवणं असेल किंवा वेंचुरीचे प्रेशर ऍडजस्टमेंट असेल किंवा टँक असेल तर टँकमध्ये खत ओतून त्या ठिकाणी प्रेशर दाबाचा फरक तयार करणं असेल किंवा डोस जो काय बनवतो त्याचा रेट तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्या ठिकाणी ठिबकमध्ये नियोजन करावं लागतं. याच्या व्यतिरिक्त देखील काही लोकांना पाणी मोजून द्यायचं असतं, परंतु त्यांना ऑटोमेशन सिस्टीम नको असते. त्या ठिकाणी ते मॅन्युअली वॉटर मीटर किंवा पाणी मोजून देण्याचे यंत्र त्या ठिकाणी बसवतात, तर त्याचं रिडिंग घेणं असेल. त्याचबरोबर प्रेशर ऍडजस्टमेंट, बऱ्याच वेळा काय होते, पंप बरेच हाय एचपीचे पंप्स असतात, तर ते पंप त्या ठिकाणी त्याचं प्रेशर ऍडजस्टमेंट करणं गरजेचं असतं. त्यामध्ये बायपास वॉलच्या माध्यमातून ते प्रेशर ऍडजस्ट करतात. आणि ज्यावेळेस ठिबक सिंचन यंत्रणा येते, ज्यावेळेस पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये घाण ही येणारच असते. मग ती भौतिकरित्या घाण असेल, शेवाळ असेल, पालापाचोळा असेल, तो फिल्टरमध्ये थांबवला जाणार आहे, परंतु 100 मायक्रॉन पेक्षा जो कमी किंवा छोटा असतो ती जी घाण आहे ती आपल्या ठिबक सिंचन यंत्रणेमध्ये, ड्रिपरमध्ये किंवा स्प्रिंकलरच्या नोझलमध्ये अडकू शकते. त्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंट्स असतात, त्याला क्लोरीन ट्रीटमेंट म्हणतात. परंतु पाण्यामध्ये काही विरघळलेल्या स्वरूपामध्ये क्षार असतात, ते क्षार हळूहळू त्या ठिकाणी ड्रिपर्समध्ये अडकले जातात. त्यासाठी काही वेळेस आपल्याला ऍसिड ट्रीटमेंट करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींसाठी साधारणतः आपल्याला 7 वेगवेगळी कार्य त्या ठिकाणी करावं लागतात. हे आपल्याला सतत त्या ठिकाणी करावं लागतात. दररोज असतील, आठवड्याला असतील, 15 दिवसाला असतील, पण हे कार्य करणं गरजेचं आहे बिना त्या ठिकाणी थकता. जर हे केली नाही तर त्या ठिकाणी ठिबक सिंचन यंत्रणेचं कार्यक्षमता त्या ठिकाणी कमी होऊ शकते किंवा जे काही रिझल्ट अपेक्षित असतात ते मिळत नाही. मग हे करण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, तर याला कोणीतरी मॉनिटर करणार असा व्यक्ती पाहिजे किंवा एखादी सिस्टीम पाहिजे जी त्याच्यावरती कंट्रोल ठेवेल. तर पुढच्या स्लाइड मध्ये नक्की आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकारची यंत्रणा असणं गरजेचं आहे आणि कोणता घटक जो आहे तो हे सगळे कार्य करतात ते आपल्याला समजून सांग. या ठिकाणी आपण सूक्ष्म सिंचन यंत्रणा
कशा पद्धतीने दिसते त्याचा एक छोटासा टिपिकल म्हणतो आपण एक लेआउट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आराखडा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी पाण्याच्या स्त्रोतापासून ते शेतापर्यंत पूर्ण जे घटक लागतात, जसं आपण बघितलं पाण्याचा स्रोत कोणताही असू शकतो. विहीर असेल, त्या ठिकाणी नदी असेल, नाला असेल किंवा शेततळे असेल, त्याच्यामधून आपण काय करतो पाणी पंपाच्या सहाय्याने उचलतो. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांकडे पूर्वीचे पंप असतात, हायर HP चे पंप असतात, पाणी जास्त उचलतात, प्रेशर जास्त निर्माण करतात. हे जास्तीचं प्रेशर किंवा पाणी आपण बायपासच्या माध्यमातून विहिरीमध्ये परत सोडू शकतो. आणि जे पाणी उचललेलं आहे पाण्याबरोबर त्या ठिकाणी घाण येणार आहे, तर ते घाण आपण फिल्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या फिल्टरमध्ये थांबवू शकतो आणि स्वच्छ पाणी पुढे पाठवू शकतो. आता फिल्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सँड फिल्टर आहे, डिस्क फिल्टर आहे, स्क्रीन फिल्टर आहे. पाण्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याचं सिलेक्शन केलं जातं. याच्यासाठी मी स्पेशली एक टॉपिक ठेवणार आहे. त्याच्यावरती पण मी त्या ठिकाणी बोलणार आहे. त्याचबरोबर या पाण्यात जे काही साफ पाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण खतं देखील देतो. तर एक ठिबकमध्ये जे सोल्युबल फर्टिलायझर असेल ते मिक्स करून आपण त्या ठिकाणी पाणी असेल किंवा खत असेल ते जर आपल्याला मोजून द्यायचं असेल तर वॉटर मीटरच्या सहाय्याने आपण ते पुढे मोजून शेतामध्ये पाठवू शकतो. आता शेतामध्ये पण काय की पिकाच्या गरजेनुसार, क्षेत्रफळानुसार किंवा तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार आपण डिझायनिंग करतो. आणि त्याच्यामध्ये वॉलची साईज ही ठरवली जाते. मग ते 2 इंचापासून 4 इंच असेल किंवा जी काही साईज आहे त्याच्याप्रमाणे ते कार्यरत राहणार आहे. आता हे सगळे जे घटक आहेत ते आपण काय करतो की प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी माणूस जातो आणि प्रत्येक घटक त्या ठिकाणी पंप असेल तर स्टार्टरचं बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी स्टार्टर होतो. फिल्टर असेल तर फिल्टरमध्ये त्या ठिकाणी बॅकवॉशिंग केलं जातं किंवा फिल्टर फ्लशिंग केलं जातं. त्याच नंतर खतं द्यायचं असतं तर मॅन्युअली त्या ठिकाणी खत ओतून त्याला मिक्स केली जाते. त्यानंतर वॉटर मीटर असेल किंवा पाणी मोजून द्यायचं असेल तर मॅन्युअली त्या ठिकाणी रिडिंग घेतलं जातं. आणि शेतामध्ये वॉल असतील तर ते रात्री अपरात्री किंवा केव्हाही 24 तासामध्ये ज्यावेळेस वीज उपलब्ध असेल त्यावेळेस त्याला जाऊन ती सिस्टीम त्या ठिकाणी चेक करावं लागते किंवा वॉल बदलावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 24 तास अ, त्या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं असतं आणि तो करत असताना त्यावेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो की माणूस आहे किंवा त्या मनुष्यबळ आहे ते थकत असतं तर त्यामध्ये त्याची कार्यक्षमता उरत नाही. तर त्या ठिकाणी अशी काही कोणती यंत्रणा आहे की जेणेकरून त्याचं मॉनिटरिंग ऑटोमॅटिकली होईल आणि न थकता त्या ठिकाणी 100% परफॉर्मन्स त्या ठिकाणी मिळेल. तर अशा यंत्रणेमध्ये आपण महिंद्राने एक असा कंट्रोलर त्या ठिकाणी विकसित केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण प्रोग्रामिंग केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतील. म्हणजेच काय पंपाचा जो स्टार्टर आहे तो स्टार्टर ऑटोमॅटिकली पंपाला चालू करेल. फिल्टरमध्ये घाण अडकल्यानंतर जो काय दाबाचा फरक तयार होईल किंवा वेळेनुसार त्या ठिकाणी फिल्टर साफ केले जातील. खताचं नियोजन तुम्हाला नॉर्मली प्रोपोर्शनल बेसमध्ये करायचं असेल म्हणजेच प्रत्येक लिटरमध्ये किंवा प्रत्येक 1000 लिटरमध्ये किती प्रमाणामध्ये खत द्यायचं आहे हे जर आपल्याला माहित असेल पिकाच्या गरजेप्रमाणे तर तसं आपण त्या ठिकाणी फिक्सिंग करू शकतो. त्याचबरोबर वॉटर मीटर असेल तर वॉटर मीटरच्या माध्यमातून आपल्याला खत आणि पाणी किती प्रमाणामध्ये शेतामध्ये जात आहे त्याचंही रेकॉर्डिंग आपण करू शकतो. आणि शेतामधले वॉल जे असतील तर त्याचं ऑपरेशन आपण वायर्ड आणि वायरलेस या दोन्ही पद्धतीने करू शकतो. आणि हा डेटा आपल्याला प्रत्येक कंट्रोलरच्या मॉडेल प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. काही मॉडेल जे आहेत ते फिक्स टाईप आहेत, काही मॉडेल जे आहेत ते मॉड्युलर म्हणजे त्याच्यामध्ये एक्सपान्शन आपण त्या ठिकाणी करू शकतो. परंतु ही टेक्नॉलॉजीमध्ये पण आपण वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी बघणार आहोत. तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण त्या प्रकारावरती एक दृष्टिक्षेप टाकणार आहे. ऑटोमेशन सिस्टीम मुख्यतः 3 प्रकारे कार्यरत आहे किंवा त्याचे मुख्य 3 प्रकार पडतात. ज्याच्यामध्ये आपण टाइम बेस, व्हॉल्यूम बेस आणि सेन्सर बेस या 3 प्रकारांमध्ये त्याच्या कार्य राहतात. थोडक्यात आपण टाइम बेस बद्दल जर बोललो तर टाइम बेस म्हणजे नक्की काय? की वेळेनुसार त्या ठिकाणी सिस्टीम कार्य करते. वेळेनुसार त्या ठिकाणी वॉल चालू होतात. वेळेनुसार त्या ठिकाणी पंप चालू होतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे जर साधारणतः 4 वॉल असतील तर आपण प्रत्येक वॉलला एक टाइम देऊ शकतो. साधारणतः पहिला वॉल जो असेल तो 9 वाजता चालू होईल. दुसरा वॉल 10 वाजता चालू होईल. तिसरा वॉल त्या ठिकाणी 11 वाजता चालू होईल. चौथा वॉल त्या ठिकाणी 12 वाजता चालू होईल. म्हणजे प्रत्येक वॉलला आपण 1-1 तासाचा टाइम त्या ठिकाणी देणार आहे. त्याला आपण
वेळेनुसार चालणारी सिस्टीम म्हणून. व्हॉल्यूम बेस सिस्टीम मध्ये जर आपण सेम त्या ठिकाणी 4 बॉल असतील तर त्याला व्हॉल्यूम म्हणजेच आपण त्याला एक मात्रा देऊ पाण्याची. किती पाणी त्यामधून गेलं पाहिजे त्या शेतामध्ये पिकानुसार. तर आपण साधारणतः पहिला वॉल असेल, साधारणतः ऊसासाठी आपण पाणी देत असू, तर एकरी साधारणतः आपण त्याच्यामध्ये 25,000 ते 30,000 लिटरचं त्या ठिकाणी सेटिंग करू शकतो. ते पण डिझाईनवरती अवलंबून असतं. जर तो वॉल किती साईजचा आहे त्याच्याप्रमाणे त्याचं डिझाईन ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते पाणी त्या ठिकाणी शेतामध्ये पिकाला दिलं जातं. त्याचबरोबर रिअल टाइम फीडबॅक सिस्टीम किंवा सेन्सर बेस सिस्टीम ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतः सेन्सर्स त्या ठिकाणी इनपुट डेटा देतात, माहिती देतात की या पिकाची पाण्याची गरज एवढी आहे आणि तेवढं पाणी त्या पिकाला दिलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये साधारणतः ऊसासारखं पीक असेल किंवा त्या ठिकाणी केळीसारखं पीक असेल, पालेभाज्या असतील, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो सेन्सर्स लावतो. सेन्सर्स काय करतात, जे काय मातीमध्ये असणारं मॉइश्चर कंटेंट आहे ते मॉइश्चर कंटेंट मोजून त्या ठिकाणी आपण पाण्याचं नियोजन करतो. जसं जरा थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जर एखादं 30 ते 35% त्या ठिकाणी मॉइश्चर मेंटेन करण्याचं ठरवलं, तर तो सेन्सर त्या मॉइश्चरची लेवल मेंटेन करणार. जेव्हा त्या ठिकाणी 30% पासून खाली त्या ठिकाणी मॉइश्चर लेवल जाईल, ड्राय कंडिशन होईल, त्यावेळेस तो पंपाला सिग्नल देणार आणि त्या पद्धतीने ते कार्य सुरू होणार. तर अशा प्रकारे आपण मॉइश्चर लेवलच्या प्रमाणे त्या ठिकाणी इरिगेशन करू शकतो. त्या ठिकाणी टेम्परेचर सेन्सर्स आहेत, ह्युमिडिटी सेन्सर्स आहेत, वेगवेगळे म्हणजे थोडक्यात डिजिटल सेन्सर्स आणि अॅनालॉग सेन्सर्स या दोन्ही सेन्सर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्य करता येतं. याच्यामध्ये देखील आपल्याला अगदी सेन्सर बेस सिस्टीम वरती देखील मी एक छोटा सेशन त्या ठिकाणी अरेंज करणार आहे. त्यामध्ये आपल्याला अगदी सेन्सरचे डिटेल पण त्या ठिकाणी मी देणार आहे. सिस्टीमचे प्रकार तर आपण पाहिलेत. त्याचबरोबर ऑटोमेशन सिस्टीमसाठी लागणारे मूलभूत घटक जे आहेत, त्याला आपण कॉम्पोनंट म्हणतो. ते एकंदरीत 10 घटक आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे, ज्याला आपण ब्रेन ऑफ ऑटोमेशन सिस्टीम म्हणतो, तो कंट्रोलर आहे. तो कंट्रोलर अगदी गरजेप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी निवडतात. म्हणजे ज्याची जशा प्रकारची गरज आहे, त्यांना फिक्स टाइप कंट्रोलर पाहिजे, मॉड्युलर कंट्रोलर पाहिजे, तर त्या पद्धतीने कंट्रोलर सिलेक्ट करतात. त्यानंतर फिल्ट्रेशन यंत्रणा आहे. पाण्याच्या गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी ऑटोमॅटिक फिल्ट्रेशन यंत्रणा निवड केली जाते. फर्टिगेशन युनिट आहे. मग ते नॉर्मल डोजिंग पंप असतील किंवा सेन्सर बेस्ड ECPH मशीन्स असतील. त्याचबरोबर सोलोनॉइड व्हॉल्व्ह आहेत. मग ते AC असू शकतात, DC असू शकतात. त्याचबरोबर अगदी पाणी मोजून द्यायचं असेल, तर त्यासाठी वॉटर मीटर आहेत. सेन्सर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सॉइल मॉइश्चर सेन्सर असेल, ECPH सेन्सर असतील किंवा कंप्लीट वेदर स्टेशन असेल. त्यानंतर काही सेफ्टी डिव्हाइसेस आहेत. ज्या ठिकाणी प्रेशराइज सिस्टीम म्हटली जाते. तर त्यावेळेस काय होतं, की बऱ्याच वेळा पाईपलाईन बस्टिंगचे चान्सेस असतात. पंपावरती त्या ठिकाणी इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस पंप बंद होतो, त्यावेळेस पाण्याचा लोड त्या ठिकाणी पंपावरती एक हॅमरिंग होऊ शकतं. तर त्यासाठी काही पंप वॉल्स आहेत. असे वेगवेगळे सेफ्टी वॉल्स त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टीम मध्ये इन्क्लूड केल्या जातात. ज्यावेळेस एखादी ऑटोमेशन सिस्टीम शेतकरी बसवतो, त्यावेळेस त्याला एक प्रॉपर शेड बनवणं गरजेचं आहे, प्रॉपर रूम बनवणं गरजेचं आहे आणि त्या रूमच्या आतमध्ये आपली यंत्रणा ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस ऑटोमेशन सिस्टीम त्या ठिकाणी तो बसवतो, तर त्यावेळेस त्याला अर्थिंग किट असेल, सर्ज प्रोटेक्शन युनिट असेल, लाइटनिंग प्रोटेक्शन युनिट असेल किंवा फेज प्रिव्हेंटर असेल, ह्या सगळ्या सेफ्टी डिव्हाइसेस आपण त्या ठिकाणी या सिस्टीम मध्ये इन्क्लूड करून देतो. जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कंट्रोल किंवा आपल्या इरिगेशन सिस्टीमला इजा पोहोचणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बर्निंग होणार नाही किंवा कंट्रोलरमध्ये कोणत्या प्रकारचे फॉल्ट येणार नाही. तर ही दक्षता आपण डिझायनिंगच्या वेळेसच करतो. त्याचबरोबर ईज ऑफ ऑपरेशन म्हणजेच काय, की शेतकरी असो किंवा युजर असो, तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टीम वापरणार आहे, त्याला कशा पद्धतीची सुविधा पाहिजे, तो कंट्रोलर वरून ते सिस्टीम ऑपरेट करणार आहे की मोबाईल वरून पाहिजे किंवा त्याला इंटरनेटच्या माध्यमातून सिस्टीम चालवायची आहे. तर या सगळ्या प्रकारच्या सिस्टीम आज महिंद्रा EPC कडे उपलब्ध आहेत आणि तशा आपण शेतकऱ्यांना सुविधा पुरवू शकतो. जसं मी सांगितल्याप्रमाणे इरिगेशन सिस्टीम किंवा ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीमचा पहिला जो घटक आहे तो कंट्रोलर, ज्याला आपण ब्रेन ऑफ
इरिगेशन सिस्टीम म्हणतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स आज महिंद्रा EPC कडे उपलब्ध आहेत. फिक्स्ड मॉडेल असेल, मॉड्युलर मॉडेल म्हणजे त्याला आपण एक्सपांडेबल मॉडेल म्हणतो. वायर्ड मध्ये आहेत, वायरलेस सोल्युशन्स आहेत. वायर्ड सोल्युशन ज्यावेळेस क्षेत्र छोटं असतं त्यावेळेस त्या शेतकऱ्याला वायर्ड सोल्युशन देतो. ज्यावेळेस क्षेत्र मोठं असेल, मोठा कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट असेल किंवा उपसा सिंचनचे जे प्रकल्प असतात त्यामध्ये आपण जास्त प्रमाणात वायरलेस सिस्टीमचा वापर करतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी काय सुविधा आहेत की मल्टिपल मोटर सिस्टीम, म्हणजे एका शेतकऱ्याकडे 2-3 पंप असू शकतात, तर त्याचं ऑपरेशन कसं झालं पाहिजे. त्याचबरोबर पाण्याचे मोजमाप कसे झाले पाहिजे, त्यासाठी वॉटर मेजरमेंट डिव्हाइसेस असतात, तर तेही आपण पुरवतो. त्याचबरोबर फिल्टर क्लिनिंग असेल तर ती टाइम बेस वरती फिल्टर क्लिनिंग झाली पाहिजे किंवा डिफरन्शियल प्रेशर वरती क्लिनिंग झाली पाहिजे, त्याही सुविधा आपल्या कंट्रोलरमध्ये उपलब्ध आहेत. आपण फर्टिगेशन टँक जे आहेत किंवा डोजिंग पंप आहे, तर मॅक्सिमम फर्टिगेशन टँक आपण 5 टँक पर्यंत सिस्टीम प्रोव्हाइड करू शकतो. टँक हा पार्ट नसतो, त्याच्यामध्ये 5 वेंचुरीज असतात. त्या वेंचुरीच्या माध्यमातून आपण टँक आपल्या गरजेप्रमाणे त्याची त्या ठिकाणी जोडणी करू शकतो. त्या 5च्या जागी 10 टँक पण लावू शकतात, परंतु मार्केटमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना टँक ही भाषा समजते, त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी टँक सिस्टीम सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शेतामध्ये जे काही सोलोनॉइड वॉल्व्स असतात, ज्या ठिकाणी वायर्ड सिस्टीम असेल, AC कंट्रोलर सप्लाय केलेला असेल तर AC कनेक्शन, AC वॉल्व आपण देतो. ज्यावेळेस RTOच्या माध्यमातून किंवा मोठं क्षेत्र असेल तर DC कंट्रोलर असेल तर DC कंट्रोलरच्या माध्यमातून आपण ते काय करतो, AC आणि DC वॉल्व चालवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा काय होतं की साईटवरती व्होल्टेज फ्लक्च्युएशनचे प्रॉब्लेम्स असतात, तर त्याला आपण स्टॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर असेल किंवा तसे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आपण त्या ठिकाणी ऍड करून देतो. त्याचबरोबर सुविधा जसं मी बोललो की शेतकऱ्यांना कशा प्रकारे त्या ठिकाणी कंट्रोलर किंवा इरिगेशन सिस्टीम ऑपरेट करायचे आहे, तर ते मोबाईलच्या माध्यमातून करायचे आहे का इंटरनेटच्या माध्यमातून करायचे, तशा प्रकारचा कंट्रोलर आपण त्यांना चूज करून देतो. त्याचबरोबर यंत्रणा कशा पद्धतीने त्या ठिकाणी वायरलेस सेन्सर्स असतील किंवा वायर्ड सेन्सर असतील किंवा वॉल कशा पद्धतीने ऑपरेट करायचे, तीही यंत्रणा त्या ठिकाणी आपण पुरवतो. प्रोग्रामिंगचे प्रकार वेगवेगळे आहेत, ज्यामध्ये डेली प्रोग्रामिंग राहतं, वीकली प्रोग्रामिंग असतं, मंथली प्रोग्रामिंग असतं, त्याच्यामध्ये सायक्लिक प्रोग्रामिंग आहे, सिक्वेन्शियल प्रोग्रामिंग आहे. तर या सगळ्या स्तरावरती आपण त्या ठिकाणी प्रोग्रामिंग वॉलचं असेल, पंपाचं असेल, इरिगेशनचं असेल, फर्टिगेशनचं असेल, तर सगळं प्रोग्रामिंग आपण त्या ठिकाणी कंट्रोलरमध्ये करू शकतो. दुसरा जो महत्वाचा घटक जो आहे तो ऑटोमॅटिक फिल्ट्रेशन सिस्टीम, ज्याच्यामध्ये सँड फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असेल, डिस्क फिल्टर असेल किंवा ऑटोमॅटिक सक्शन टाईप फिल्टर असतील. हा देखील स्क्रीन फिल्टरचाच प्रकार आहे, परंतु याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी एक वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी, त्याच्यावरती आपण बोलूया. परंतु ऑटोमॅटिक फिल्ट्रेशन सिस्टीम मध्ये नक्की कशा प्रकारचे कार्य असतात. एक तर तो फिल्टर वेळेनुसार साफ केला जातो, दुसरा आहे तो प्रेशरच्या अनुसार साफ केला जातो. आता वेळेनुसार म्हणजे नक्की काय की आपण त्याला ठराविक वेळ देतो. आपल्याला एक अनुभव असतो किंवा शेतकऱ्याला एक अनुभव असतो की साधारणतः या पाण्यामुळे हा फिल्टर साधारणतः 4 किंवा 5 तासाने चोक होतो. तर आपण काय करतो, त्याला प्रत्येक 5 तासानंतर तो एक 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं किंवा जो काय कालावधी असेल त्याला पूर्ण साफ करण्यासाठी तो कालावधी त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्याप्रमाणे तो फिल्टर साफ होतो. दुसरी जी पद्धत आहे की डिफरन्शियल प्रेशर. डिफरन्शियल प्रेशर म्हणजे काय की इनलेट आउटलेटच्या मधला जो दाबाचा फरक आहे तो 0.5 पेक्षा म्हणजे 0.5 बार किंवा kg पर सेंटीमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा जास्त गेला तर तो फिल्टर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये खूप काही प्रमाणामध्ये घाण अडकलेले आहे, ज्याच्यामध्ये बॅक प्रेशर तयार होते असं त्या सेन्सरला आयडेंटिफाय होतं आणि त्याच्याप्रमाणे तो काय करतो, फिल्टरला साफ करतो. ही दोन ज्या पद्धती आहे, ह्या दोन्ही पद्धतीत आपण तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टरमध्ये वापरू शकतो. मग तो सँड फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असेल किंवा डिस्क फिल्टर असेल किंवा ऑटोमॅटिक सक्शन टाइप ऑफ फिल्टर असेल. त्याच्यामध्ये ह्या प्रकारच्या ज्या पद्धती आहेत, वेळेनुसार किंवा डिफरन्शियल प्रेशरनुसार त्याला आपण त्या ठिकाणी साफ करण्याचा प्रयत्न करू शकतो. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक फर्टिगेशन सोल्युशन, ज्याच्यामध्ये आपण खताचं नियोजन ऑटोमॅटिकली करतो. मग ते मेजर न्यूट्रिएंट असेल किंवा मायक्रो न्यूट्रिएंट असेल, ते आपल्या खताच्या यंत्रणेमधून फर्टिगेशन मशीनच्या माध्यमातून फील्ड वॉल पर्यंत पोहोचवले जातात. आता थोडक्यात काही नायट्रोजन असेल, पोटॅश असेल, फॉस्फरस असेल,
त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट असेल किंवा ऍसिड असेल, तर हे सगळ्या ज्या घटक आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि टँकमध्ये त्याचं सोल्युशन केलं जातं. काही अशा मशीन्स आहेत की ज्याच्यामध्ये ब्लोअरही जोडला जातो आणि ब्लोअरच्या साहाय्याने जे काही खतं असतात ते खतं त्या टाकीमध्ये मिक्स केले जातात आणि ते मिक्स होऊन फर्टिलायझर आपल्या मशीनच्या माध्यमातून शेतात पोहोचवले जातात. याच्यामध्ये दोन प्रकारच्या पद्धती आहेत. एक जी पद्धत आहे प्रोपोर्शनल फर्टिगेशन, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की साधारणतः आपल्याला माहित असतं की इरिगेशन लाईन मधून काही हजार लिटर पाणी आपल्या शेतापर्यंत पोहोचते. तर आपण प्रत्येक 1000 लिटर मध्ये साधारणतः 2 लिटर किंवा 3 लिटर त्या ठिकाणी खत मिक्स करून पाठवतो. त्याला आपण प्रोपोर्शनल फर्टिगेशन म्हणतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला ECPS च्या माध्यमातून खत द्यायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये सेटिंग करतो की EC साधारणतः किती ठेवला पाहिजे आणि pH किती ठेवला पाहिजे. याचा आपण त्या ठिकाणी कंट्रोलरमध्ये डेटा फीड करतो आणि त्याच्या माध्यमातून ते खतं शेतामध्ये ओढली जातात. आता याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं, साधारणतः आपण EC 1.5 EC त्यामध्ये फिक्स केला आणि साधारणतः pH आपण 6.5 केला, तर तेवढ्याच प्रमाणामध्ये खत त्या ठिकाणी ओढलं जाईल. सेन्सर तो इनपुट डेटा कंट्रोलरला देईल आणि तो त्या ठिकाणी कॅलिब्रेशनचं काम करेल की अशा पद्धतीने किंवा मॉनिटरिंगचं काम करेल की अशा प्रमाणे त्या ठिकाणी खत जात आहे आणि त्याचा रेट तो फिक्सअप ऑटोमॅटिकली करेल. त्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करण्याची गरज नाही. हे मशीन लेट मशीन वर्क असं म्हणू शकतो आपण. मशीनला मशीनचं काम करून दे, आपण त्याच्यामध्ये इनपुट डेटा दिलेला आहे त्या पद्धतीने काम करतो. याच्यामध्ये ॲक्युरेसीचं प्रमाण फार जास्त प्रमाणात राहतं, कारण का आपल्याला मशीनला सेन्सर्स जोडलेले आहेत. सेन्सर्स इनपुट डेटा घेतात आणि त्या पद्धतीने ते पुढे पाठवतात. चौथा जो मुद्दा आहे तो सोलोनाइड वॉल्व आणि सेफ्टी वॉल्व. सोलोनाइड वॉल्व हे शेतामध्ये ज्या ठिकाणी आपण नॉर्मल इरिगेशन सिस्टीम मध्ये, रेग्युलर ड्रिप सिस्टीम मध्ये जे वॉल्व बसवतात त्या ठिकाणी आपण हे सोलोनाइड वॉल्व बसवतो. आणि हे वॉल AC असू शकतात किंवा DC असू शकतात. आपण जर AC कंट्रोलर वापरला तर AC वॉल त्या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतं आणि ज्या ठिकाणी DC कंट्रोलर वापरला किंवा RTO असतील तर त्यामध्ये आपण DC वॉल वापरतो. त्याच्या सायझेस वेगळ्या असतात. मी सांगितल्याप्रमाणे डिझाईनच्या प्रमाणे आपण 2 इंचापासून ते 10 इंचापर्यंत किंवा त्याच्याही पुढे जाऊन आपण सायझेस वापरू शकतो किंवा फ्लो जसा असेल त्याप्रमाणे आपण सोलोनाइड. सांगायचं तात्पर्य आहे की सोलोनाइड वॉल हे वायरच्या माध्यमातून किंवा वायरलेसली आपण त्याला कनेक्ट करू शकतो. दुसरा पार्ट जो आहे तो प्रेशर रिड्युसिंग आणि रिलीफ वॉल. प्रेशर रिड्युसिंग म्हणजेच काय की ज्या ठिकाणी आपल्याला प्रेशर कमी करायचं आहे, जसे मेन लाईन असेल किंवा आउटलेटला कुठं आपल्याला प्रेशर कमी करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण प्रेशर रिड्युसिंग वॉल वापरतो. प्रेशर रिलीफ म्हणजे काय की आपल्याला तिथं देखील कमीच करायचं असतं प्रेशर, परंतु हा जो वॉल असतो तो बायपास वरती लावला जातो. पुन्हा आपल्याला विहिरीमध्ये रिटर्न पाणी सोडायचं असेल तर रिलीफ करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बायपास वरती प्रेशर रिलीफ वॉल वापरला जातो. बऱ्याच वेळा काय होतं, PRV ह्या नावाने मार्केटमध्ये ओळखलं जातं. हे रिड्युसिंग कुठं वापरलं पाहिजे, रिलीफ कुठं वापरलं पाहिजे ह्याचंही आपल्याला त्या ठिकाणी नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अगदी पाणी मोजून द्यायचं असेल तर वॉटर मीटर त्या ठिकाणी जोडला जातो. त्या वॉटर मीटरच्या सहाय्याने पाणी मोजून दिलं जातं. बऱ्याच वेळा खतं मोजून द्यायचं असेल तर खतासाठी पण फर्ट मीटर सिमिलर आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्ट दिसणार आहे. तर फर्ट मीटर देखील त्या ठिकाणी जोडला जातो. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोलोनॉइड वॉल असेल किंवा सेफ्टी डिव्हाइसेस त्या ठिकाणी सिस्टीम मध्ये असणं. सहावा जो घटक आहे तो म्हणजे सेन्सर्स. सेन्सर्स हे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत. शेतकऱ्याच्या तसेच पिकाच्या गरजेनुसार आपण आणि त्या ठिकाणी सिस्टीम कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे आपण सेन्सर त्या ठिकाणी लावतो. ज्याच्यामध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर्स असेल, टेम्परेचर ह्युमिडिटी सेन्सर असेल, रेन सेन्सर्स असतील. हे सेन्सर्स त्या प्रत्येक ठिकाणचा डेटा जो ऍक्च्युअल रिअल टाइम म्हणतो आपण, ज्या स्थितीला जे सेन्सर्स काम करतात त्याच्या अनुसार तो डेटा कलेक्ट केला जातो आणि तो डेटा कंट्रोलरला पुरवला जातो आणि त्याच्याप्रमाणे तो काय करतो, आउटपुट ऑन करतो. मग ते वॉल असतील, फॅन पॅड असेल, हिटर्स असेल, CO2 स्प्रेअर असेल, तर वेगवेगळ्या त्या ठिकाणी यंत्रणा तो त्याच्याप्रमाणे लॉजिक कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे त्या पद्धतीने ते कार्य करतं. पुढचा जो घटक आहे त्याच्यामध्ये ऑटोमेशनची रूम असेल किंवा इलेक्ट्रिक पॅनल असेल. सगळ्यात महत्वाचं की ऑटोमेशनची रूम हे एक प्रॉपर शेड असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये फिल्टरेशन यंत्रणा, त्याबरोबर खताची यंत्रणा असेल, पंपिंग युनिट असतील, कंट्रोल पॅनल असेल, हे सुटीत बसलं पाहिजे.
आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी व्यवस्थित त्या रूम मध्ये किंवा शेड मध्ये कार्य करता आलं पाहिजे, ऑपरेशन करता आलं पाहिजे, अशी एक प्रॉपर शेड किंवा व्हेंटिलेशन प्रॉपर झालं पाहिजे अशी एक शेड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंट्रोल पॅनल ज्या ठिकाणी बसतं त्याच्यामध्ये प्रॉपर त्या ठिकाणी कंट्रोलर माउंट होण्यासाठी, स्टॅबिलायझर लावण्यासाठी, स्टार्टर लावण्यासाठी, रिले लावण्यासाठी किंवा इंडिकेटर सिस्टीम लावण्यासाठी एक प्लायवूड किंवा पॅनल एक प्रॉपर तयार करण्यासाठी एक सुविधा असली पाहिजे आणि त्याचं माउंटिंग जे आहे ते फिल्टरच्या विरुद्ध दिशेला केलं पाहिजे किंवा अपोजिट वॉलला माउंटिंग केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यापासून सपोज काही कारणास्तव फिल्टर मधून एखादं लिकेज झालं किंवा पाईपलाईन लिकेज झालं तर ते पाणी त्या ऑटोमेशनच्या पॅनल वरती पडता कामा नये, ही दक्षता त्यावेळेस घेणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना ऑटोमेशन सिस्टीम किंवा यंत्रणा समजावी म्हणून आम्ही बऱ्याचशा डीलरकडे किंवा आमच्या वितरकाकडे त्या ठिकाणी त्यांच्या शॉपवरती काही डेमोज त्या ठिकाणी तयार केलेला, त्याचा एक फोटो या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला. पुढचा जो घटक आहे इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि स्टँडर्ड प्रॅक्टिसेस. आपण ज्यावेळेस ऑटोमेशन सिस्टीम त्या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतावरती बसवतो त्यावेळेस एक स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आपण कन्व्हिन्स करतो की त्यामध्ये अर्थिंग किट असणं गरजेचं आहे. सर्ज प्रोटेक्शन किट म्हणजे व्होल्टेजचे काही फ्लक्च्युएशन होत असेल तर त्या ठिकाणी आपण सर्ज प्रोटेक्शन किट लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लाइटनिंग प्रोटेक्शन किट म्हणजे ज्या ठिकाणी वीज वगैरे पडते त्या ठिकाणी आपण तशा प्रकारचे डिव्हाइसेस लावतो. किंवा एक या ठिकाणी एक फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला की सुटसुटीत त्या ठिकाणी पॅनल, जेणेकरून शेतकऱ्याला व्यवस्थित त्या ठिकाणी इंडिकेटर सिस्टीम असणं गरजेचं आहे, की दुरूनच त्याला समजू शकतं की कोणत्या वॉल, कोणता पंप, कोणती फर्टिगेशन मशीन त्या ठिकाणी चालू आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टीमच्या प्रोसेस चालू आहेत ह्या त्याला इझिली त्या ठिकाणी समजू शकतात. तर अशा पद्धतीचं एक स्टँडर्ड ऑटोमेशन पॅनल असणं गरजेचं आहे. ऑटोमेशन सिस्टीमसाठी लागणारे जे एकंदरीत 8 ते 10 घटक आहेत याची आपण त्या ठिकाणी माहिती घेतली आणि जर तुम्ही स्टँडर्ड प्रॅक्टिसेस ज्या काय मी सांगितल्या त्या पद्धतीने जर ऑटोमेशन सिस्टीमची निवड केली तर निश्चितच आपल्याला या सिस्टीम मधून आपल्याला फारसा फायदा मिळणार आहे आणि मुळात ही सिस्टीम आपल्या शेतावरती दीर्घकाळ कार्य करणार आहे. हे करत असताना काही उदाहरणं द्यायची म्हटलं तर आम्ही आज महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये जवळपास 200 पेक्षाही जास्त साइट्स त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत आणि त्याचा एक आढावा म्हणून तुम्हाला काही साईट व्हिजिटचे काही फोटो आहेत आमच्या साईटचे तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. स्वतः नाशिकमध्ये आपण एक व्हर्सटाईल डेमो सेंटर बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कंट्रोलर असेल किंवा ग्रीन हाऊस असेल किंवा ओपन फील्ड असेल याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काय घटक आहेत किंवा यंत्रणा आहेत तर त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन किट आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे, ज्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. त्याचबरोबर काही शेतकरी आहेत, गणेश पालकडे ज्यांचं 20 एकराचं क्षेत्र आहे नाशिकच्या जवळ, ते मिरची असेल त्या ठिकाणी परत द्राक्ष आहे, त्या ठिकाणी गुलाब आणि पालेभाज्याचं पीक त्या ठिकाणी या ऑटोमेशन सिस्टीमच्या माध्यमातून ते घेतात. त्याचबरोबर मालपाणी ग्रुप आहे जो 10 एकरावरती त्या ठिकाणी कलिंगड शेती केलेली आहे. यवतमाळच्या जवळ ते ऑटोमेशन सिस्टीम युनिट बसवलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं जे युनिट आहे ते छत्तीसगड किंवा आपण छत्तीसगडमध्ये बघत आहोत तर छत्तीसगडमध्ये पहिल्या फेजमध्ये विनय मित्रांनी 10 एकरावरती लेमन ग्रास म्हणजे आपला गवती चहा जो असतो तो त्याच्यावर ते ऑटोमेशन सिस्टीम बसवलेली आहे. भूपेश विजयवार यांनी 5 एकरावरती त्या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग सिस्टीम आहे तिथेही त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टीम बसवली आहे. कर्नाटकामध्ये जर पाहिलं तर मरियप्पा यांनी 30 एकरावर त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टीम बसवले आहेत. त्या ठिकाणी सुपारीची झाडं आहेत, केळी आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ओपन फील्डसाठी त्यांनी ऑटोमेशन सिस्टीम वापरलेलं आहे. कर्नाटकामध्ये ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये देखील आपलं युनिट आहे. त्या ठिकाणी त्यांनी मिरचीवरती म्हणजे सेन्सर बेस युनिट त्या ठिकाणी आपण पॉलीहाऊसमध्ये बसवलेलं आहे. तामिळनाडूमध्ये देखील शक्तिवेल म्हणून शेतकरी आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन दिसेल. क्लीन अँड टाईड इन्स्टॉलेशन आणि जसं शेतकऱ्यांनी पण आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट केलेला, आम्ही सांगितलेल्या पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आणि त्याच्या पद्धतीने आपण ती सिस्टीम त्या ठिकाणी डिझाईन करून प्रॉपरली इन्स्टॉल केलेली आहे.
त्याचबरोबर तेलंगणामध्ये देखील अंजनी रेड्डी म्हणून शेतकरी आहेत. त्यांच्या जवळपास 8 एकर क्षेत्रावरती त्या ठिकाणी आपण ऑटोमेशन सिस्टम बसवलेली आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा ग्रीन व्हेंचर लिमिटेड इथे देखील आपण त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टम बसवलेले आहे. एक नर्सरी आहे. नर्सरी असेल, पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊस असेल, तर प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टम त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये रघुपती नायडू यांच्या देखील शेतावरती आपण त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टम बसवलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील आपण तरणजीत सिंग पाटीदार यांच्या शेतावरती त्या ठिकाणी ऑटोमेशन सिस्टम बसवलेली आहे. राजस्थानमध्ये आपण सिरी पिलाने त्या ठिकाणी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, तिथे देखील आपण ऑटोमेशन सिस्टम बसवलेले आहे. वेळोवेळी आपण डीलर ट्रेनिंग असतील, फार्मर ट्रेनिंग असतील किंवा आमचे स्टाफ ट्रेनिंग असेल ते घेत राहतो, जेणेकरून जे काही ऑटोमेशन सिस्टीममध्ये नवीन काही अपडेशन असतील किंवा प्रोग्रामिंग कसं केलं पाहिजे, शेतकऱ्यांना सिस्टीम कशी समजून सांगितले पाहिजे याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण त्या ठिकाणी देतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजेनुसार आणि कंपनीच्या पॉलिसीनुसार आपण त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे ज्यावेळेस सिस्टीम बसते त्यावेळेस वर्षातून आपण त्या ठिकाणी 4 व्हिजिट करतो. शेतकऱ्याला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सिस्टीम समजून सांगतो, त्यांच्याकडून ट्रेनिंग करून घेतो. त्यांच्याकडे रेकॉर्ड बुकसाठी आपण त्या ठिकाणी पूर्ण प्रोग्रामिंग लिस्ट बनवून देतो, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पुढे जाऊन प्रोग्रामिंगची अडचण येऊ नये या सगळ्या गोष्टीची आपण दक्षता घेतो. एकंदरीत आपण एक वर्सटाईल ट्रेनिंग प्रोग्राम शेतकऱ्यांसाठी ठेवतो, जेणेकरून त्याला सगळ्या गोष्टींचा आढावा मिळतो. आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे स्वतःहून आम्हाला फीडबॅक येतात की आमच्या सर्व्हिसेस ज्या आहेत ते अतिशय सुंदर आहेत आणि वेळेवर आहेत, ह्या महत्त्वाच्या आहेत. एकंदरीतच आपण या प्रेझेंटेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. एक तर मुळात ऑटोमेशन सिस्टीम का केली पाहिजे, त्याची गरज काय, त्याचे फायदे काय आहेत. मुळात ऑटोमेशन सिस्टीममध्ये असणारे घटक आणि त्याची निवड कशी केली पाहिजे आणि आमचा जो काय आतापर्यंत आम्ही ज्या काही साईट्स इन्स्टॉल केलेल्या आहेत तर त्याचा एक आढावा दिलेला आहे. आपल्याला बऱ्यापैकी मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर आणखी काही त्याच्यामध्ये डिटेल हवं असेल तर कृपया मी माझा नंबर दिलेला आहे, माझा मेल आयडी दिलेला आहे, आपण याच्यावरती मला तुम्ही पोस्ट शेअर करू शकता किंवा मला मेल करू शकता किंवा फोन करू शकता. आपण वेळ दिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. थँक यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक यू.